मी गारगोटे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामधाम विक्री प्रकरणी दिनांक 6 जुलैपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आमरण उपोषणास बसलो होतो। साधारण 4 दिवस माझे उपोषण चालले, परंतु त्याची दखल शासनाने घेतल्यामुळे सदरचं उपोषण मी स्थगित केलं। त्याच्या पुढील स्तरातील कारवाईसाठी दिनांक 21 जुलै रोजी माननीय राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाल्यानंतर संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी सर्व कागदपत्रे पुरावे बघितले आणि तात्काळ त्यांनी आदेश पारित केले गेले की संबंधित भ्रष्टाचारी बाबासाहेब वाघमोडे जिल्हा मुद्रांक अधिकारी कोल्हापूर यांना तात्काळ त्यांनी सेवेतून निलंबित करून त्यांना कर्तव्यमुक्त केलेले आहे मुद्रांक जिल्हाधिकारी या पदावरून। त्याचप्रमाणे माझे तक्रार निवेदन इतर असलेले मुद्दे त्या निवेदनाप्रमाणे की बाबा की आज कोल्हापूर तालुक्यातील वारंवार 2-3 तालुक्याच्याच चौकशी प्राथमिकतेने लावली जात आहे, बाकीच्या कुठल्याही दुय्यम निबंधक कार्यालयांची चौकशी लावली जात नाही। तर त्यांची प्रामुख्याने तपासणी दस्तनिहाय एक जिल्हा एक नोंदणी 1 मे 2025 पासून च्या कालावधीपासून आज अखेरपर्यंत चालू करावी पाहिजे प्रामुख्याने मागणी होती। दुसरी मागणी होती जे दुय्यम निबंधक कार्यालय आहेत मोजकी त्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामं झालेली आहेत, त्याची निविदा प्रक्रिया ही अपारदर्शक झालेली आहे, त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार उघड झालेला आहे। त्याची मला माहिती अधिकारात मी कागदपत्र मागितली होती, मला दिली गेलेली नाहीत, ही मागणी प्रामुख्याने केली होती मी। त्याचप्रमाणे मुद्रांक शुल्क चुकवलेले प्रकरणं असतील, अधिमूल्य निर्धारण प्रकल्प असतील, जी बाबासाहेब वाघमोडे यांच्या आधिपत्याखालील जे ही येतात विभाग येतात त्यांची प्रामुख्याने चौकशी करण्याची मी मागणी नामदार महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी केलेली होती आणि माझ्या निवेदनातही त्या पद्धतीचा असे तक्रार म्हणून नमूद होता। त्याची दखल घेऊन माननीय महसूल मंत्री साहेबांनी SIT याच्यासाठी गठीत केलेली आहे आणि तात्काळ याचा माझ्या आंदोलनाचे यश म्हणजे सांगायचं की याचं संबंधित अधिकारी बाबासाहेब वाघमोडे याला तात्काळ कर्तव्यमुक्त केलेलं आहे आणि यासाठी गठीत करून बाकीच्या भ्रष्टाचाराची चौकशी लवकरच करणार आहेत आणि याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतोय। त्याचबरोबर आपण घटनेचे 4 स्तंभ आहात, आपण हा आवाज उठवला आणि लोकांपर्यंत सामान्य जनतेपर्यंत हा पोचवला, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे। आणि त्याचप्रमाणे पुढील ह्याच्यामध्ये जे सामील असणारे पुण्याचे नोंदणी महानिरीक्षक ऑफिसचे राजेंद्र मुटे, त्याचप्रमाणे शासनास खोटा अहवाल द्यायला सहकार्य केलेले राजेंद्र मुटे यांच्याबरोबर जिल्हा निबंधक पुणे ग्रामीण प्रवीण देशपांडे आणि ह्याचा मुख्य प्यादा जो होता VV कुंभार गारगोटी बुदरगड दुय्यम निबंधक याची फक्त बदली केलेली, याच्यावर कुठल्याही पद्धतीचं निलंबनाची किंवा कुठलीच शासकीय कारवाई केली गेली नाही। ही पूर्णपणे एक टोळी कार्य करत आहे या पूर्ण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि या टोळीचा प्रमुख आहे हा राजेंद्र मुटे, त्याचप्रमाणे बाबासाहेब वाघमोडे यांच्यावर या SIT मार्फत आता काही चौकशी होती बघूया, अन्यथा मिळेल त्या कायदेशीर सल्ल्याअंतर्गत माननीय नामदार उच्च न्यायालय अथवा सुप्रीम कोर्ट या ठिकाणी पुढील माझ्या पद्धतीनं मी योग्य ती कारवाईसाठी पावले उचलणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।